चंद्रपूर शहरातील श्री माता महाकाली चैत्र नवरात्र यात्रा यंदा 24 मार्चपासून सुरू होत असून यात्रेच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह महाकाली मंदिर परिसर आणि यात्रा मार्गाची पाहणी केली। यात्रेदरम्यान राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। महाकाली यात्रा ही चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक परंपरा मानली जाते। दरवर्षी या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे यात्रेच्या काळात शहरात होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी सर्व सोयीसुविधांची योग्य व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले। माता महाकालीची यात्रा गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी होते आहे आणि विशेष करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या लगतच्या राज्यातले मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेकरू भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्या अनुषंगाने जेव्हा लाखो लोक या ठिकाणी येत असतात तर त्याची एक अनुषंगिक व्यवस्था ही या गावचे नागरिक म्हणून आपण केली पाहिजे। मी या ठिकाणी कमिशनर साहेब आहे, आम्ही सगळ्या हा परिसर पाहिला। गेल्या काही वर्षापासून आपण सातत्याने इथे ज्या सुखसुविधा पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे त्याच्याकडे लक्ष देत ही यात्रा चांगली करण्यासाठी इथे आपण करतो। यावर्षी महाकाली यात्रेसाठी जे भाविक येतात त्यांच्यासाठी जे मूलभूत सुविधा असतात त्याने की आपला शौचालयाचा असेल, पिण्याच्या पाणी असेल, त्यांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी पेंडलच्या असेल आणि विजाच्या व्यवस्था असेल, ते सर्व आपला जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तर्फे आणि पोलीस प्रशासन तर्फे सगळा भाविकांचा त्यांचा पीसफुल दर्शन होण्यासाठी सगळं व्यवस्था आपण केलेले।